हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत चिकन टिक्का बिर्याणी। त्यासाठी मी एका टोपात पाणी घेऊन त्यात आपण गरम मसाले टाकलेत, त्यानंतर सोक केलेले बासमती तांदूळ टाकते। हे आपण अर्धा तास सोक करून पाण्यात ठेवून दिलेले आणि हे 15 मिनिटं शिजवायचे आहेत। आता एका मिक्सर जार मध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट करून घेणार आहोत। भरपूरसं लसूण आणि आलं घ्यायचं। तोवर हे चेक करायचं राईस आपला शिजलाय की नाही, असं दाबून चेक करायचं राईस शिजलाय। जास्त पण शिजवायचं नाहीये राईस, कारण का तो तुटेल। आता एका बाउल मध्ये चिकन घेऊन त्यात मीठ टाकायचं, नंतर त्यात लाल मिरची पावडर, ही कलर वाली मिरची पावडर आहे, त्यात तिखट नाहीये। आता मगाशी आपण पेस्ट केलेली ती टाकते, त्यानंतर अर्धा लिंबू पिळून टाकते। हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय। चांगलं मॅरिनेशन लागलं पाहिजे चिकनला, तोपर्यंत हे ग्रेव्हीचं मॅरिनेशन बनवतोय। त्यात आपण राईचं तेल घेतलंय, यात सुद्धा चिली पावडर घेतली जी तिखट नाहीये, फक्त कलरसाठी असते ती। तर त्यात दही टाकते आणि मगाशी केलेली जिंजर गार्लिक पेस्ट ती टाकते। त्यात मी आता हे धने पावडर टाकली आहे। त्यानंतर मी आता हे जिरा पावडर टाकते। एक चमचा गरम मसाला पावडर मी अंदाजे टाकते, तुम्ही चमच्याने मेजर करून टाकू शकता। त्यात मी आता काळं मीठ टाकते, हे थोडंसंच टाकते कारण का आधी आपण मीठ टाकलंय। माझ्याकडे आमचूर पावडर नव्हती म्हणून मी चाट मसाला टाकते, तुम्ही आमचूर पावडर अवेलेबल असेल तर टाकू शकता। हेही मी थोडंच टाकले कारण का त्यात ऑलरेडी मीठ पण असतं। आता हळद पावडर टाकते, हे मॅरिनेशन पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे एका चमच्याने। थोडंसं मीठ टाकते, आधी चिकनला लावलेलं होतं तरी पण थोडंसं टाकते। हे पूर्णपणे मिक्स करायचे, सगळे मसाले एकदम मिक्स करून घ्यायचे चांगल्यापैकी। आता हे मिक्स झाल्यावर पण मॅरिनेटेड चिकन टाकते, मगाशी अर्धा तास चिकन ते ठेवलेलं ते मॅरिनेट करून। आता मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे, मॅरिनेशन हे चिकनला लागलं पाहिजे असं। आणि हे तोवर अर्धा तास तसंच ठेवून द्यायचे जोपर्यंत ते पूर्ण ॲब्झॉर्ब होईल यासाठी।
त्यानंतर एक कढई तापत ठेवायची आहे तेलाची. त्यात आपण हे स्लाइस केलेले अनियन टाकतोय. बरिस्ता बोलतात त्याला. हे तळलेले अनियन, तळलेले कांदे मोस्ट ऑफ ऑल बिर्याणीसाठी मेन असतात बरिस्ता. हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. जास्ती पण कलर आणायचा नाही, कारण का नंतर मग कलर येतो त्याला आपोआप. तर हे फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग याला स्मोक द्यायचा आहे कोळशाचा चिकनला. बऱ्यापैकी स्मोक 15-20 मिनटं स्मोकमध्ये ठेवायचं आहे. नंतर काढून घ्यायचा तो स्मोक आणि शिगा असतात त्याला हे चिकन लावून आपण रोस्ट करून घेणार आहोत गॅसवर. तुम्ही जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण करू शकता, पण मोस्ट ऑफ ऑल गॅसमध्ये बेटर फ्लेवर येईल, त्यामुळे मी गॅसवर केले. अशा प्रकारे चिकन सगळं लावून घ्यायचं आहे शिगाला त्या. असं अवेलेबल नसेल तर काट्या पण अशा भेटतात मार्केटमध्ये लांब, त्याला लावून आपण रोस्ट करू शकतो. आता हे हाय टू मीडियम फ्लेममध्ये रोस्ट करून घ्यायचं. थोडासा काळसर रंग आला आणि पूर्णपणे लालसर काळसर असा रंग येतो तंदुरी सारखा, तोपर्यंत हे शिजवून घ्यायचे. चेक पण करायचं की शिजले की नाही. म्हणून मीडियम गॅसवर आधी, नंतर मग लास्टला मोठ्या गॅसवर करून घ्यायचं. असं पलटी करत करत रोस्ट करायचं, जेणेकरून सगळं पूर्णपणे रोस्ट होईल. त्यानंतर मगाशी आपण एक मॅरिनेशन बनवलेलं, त्यात मी बरिस्ता टाकते. सेम मॅरिनेशन जसं चिकनला केलेलं तसंच थोडंसं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे हे बाजूला चिकन हे ग्रेव्हीसाठी. त्यात मी बरिस्ता, लाल चिली पावडर, आपलं तिखट पावडर, लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकलं. तर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. याचीच आपण तेलावर ग्रेव्ही करणार आहोत. आता हे चिकन शिजलेलं आहे, त्याची स्किन अशी हे करून बघितली, त्यामुळे शिजलेलं आहे. त्यानंतर एका टोपात तेल टाकून ते मगाशी केलेलं मॅरिनेशन हे टाकते. चांगल्यापैकी एक शिजवून घ्यायचं हे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मी ही कसुरी मेथी घेतली थोडीशी, ती मळून मी टाकते हातावर, ज्याने फ्लेवर येईल थोडा चांगला. तर मी स्लाइस केलेले टोमॅटो टाकते. ते एकदम चांगल्यापैकी शिजवून घ्यायचं. एकदम त्याचा मेन होईल असं झालं तरी चालेल, कारण का ते ग्रेव्हीला हे बघा अशा प्रकारे ही ग्रेव्ही
संपूर्ण झालेली आहे. आता त्यात आपण चिकन टाकतोय. मगाशी रोस्ट केलेलं चिकन हे टाकलंय. मस्तपैकी एक्झिव करून घ्यायचं. थोडंसं मीठ अजून टाकते चेक करून. जर मीठ असेल तर नका टाकू. थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून टाकलं. आता थोडं शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून. ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाल्यावर, चिकनला चांगल्यापैकी ग्रेव्हीचा मसाला लागल्यावर, आता थोड्या वेळाने गॅस बंद करून आपण लेअरिंग करून ठेवणार आहोत. तर मी हे इकडे गॅस बंद केला आहे आणि त्यात मी बासमती तांदूळ जे आपण मगाशी शिजवले ते काढून घेणार आहोत. त्यात आपण गरम मसाला टाकलेला तो आपण काढून घेतो आहे, कारण का ते दाताखाली बरं नाही वाटत. नुसत्या फ्लेवरसाठी तो मी मसाला टाकलेला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक करून टाकू शकता त्यात. आता मी पुदिना आणि कोथिंबीर हे चॉप केलेली टाकते वरती. त्यानंतर आपण मगाशी बरिस्ता केला जो कांद्याचा तो टाकते. परत तशी ग्रेव्ही आणि राईसचं लेअरिंग करून मंद आचेवर थोड्या वेळ शिजू द्यायचे. नाव इट्स रेडी. आपण हे रायताबरोबर सर्व करू.